महात्मा ज्योतिबा फुले 199 जयंती महत्त्वपूर्ण प्रसंग जीवनचर्चा व परिचय धम्म आपल्या दारी भाग 27 दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी चंद्रकांत जंगले कुटुंबाकडे संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची बघा ग्राफिक नोट काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय। सर्व मंडळी सर्वांनी पुष्प द्या, या फोटो घेऊ द्या। सर्व लोक पुष्प द्या, बसायला ठिकाणी बसा, पुष्प द्या। जोरदार सर्वांनी सर्वांना फक्त माझ्या मुलीकडे सांगायचं असं होतं, माझ्याकडे एक नवीन व्यवसाय फार्मासिस्ट आहे, परंतु क्रिएटिव्हिटी तिच्या याच्यामध्ये चांगले म्हणजे खूप मला भरलेले असते ते एखादं गुण, तर तिला क्रिएटिव्हिटी म्हणून ते बॅग तयार करते, हँडमेड बॅग तयार करते ती। ओके, तर तिने एक बॅग तयार केलेली आहे आणि ती एक प्रमोशनच्या हिशोबाने ती तुम्हाला दाखवते। ती फार्मासिस्ट आहे, परंतु तिला काही संधी मिळाली नाही त्या शिक्षणाच्या हिशोबाने पुढे जॉब करण्याची, कारण त्यांचा कसा 3 वर्षाचा ट्रान्सफरबल जॉब लावायचा म्हणून तिला कुठे करता आला। पाणी जे काही असेल तर बिस्किटचे पुढे काही तुम्हाला देता येईल ते देण्यात प्रयत्न करावं। ज्यांच्या ज्यांच्या घरापासून आपली रॅली जाते त्या आज आपल्या कांबळे सरांनी चांगल्या प्रकारे सत्कार केला कसा झालं का? चला 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 झालं असेल तर चला बाहेर, चला बाहेर चला, आपण सामूहिक फोटो काढू। चला चला या टोपी घ्या। सर आलेले आहेत, आपण म्हणतो की आपल्यामध्ये जे नवीन माणसे येतात त्याचा आपण पुष्प देऊन सन्मान करतो आहे। हे ओबीसी समाजाचे आहे, त्यांना वाटलं की आपली रॅली नेमकी काय चालते कसं चालते, त्या दिवशी त्यांच्या मनामध्ये ती रॅली पाहून त्यांना आत्मीयता झाली की मी पण त्या रॅलीमध्ये आलो पाहिजे, कारण की सर्व धर्म समभावाचा आहे, मला येऊ द्या पाहू द्या। म्हणून सर आज सकाळी बरोबर आपल्या वेळेवर पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये आले आणि त्यांनी आपली रॅली पाहिली। म्हणून आपलं कर्तव्य आहे, मोठा पैसा लुटा भाई समय समय पर काम आहे, आपल्या भावाचा आपण सन्मान केला पाहिजे। म्हणून सरांना आपल्या रॅलीमध्ये आल्या गेलं, म्हणून सरांचा आपण सन्मान करतोय। सरांनी आपला परिचय देताना थोडस आपलं मनोगत व्यक्त करावं। नमो बुद्धाय, जय भीम। आज माझा पहिला दिवस होता आणि ते मी राठोड साहेबांच्या मुळे त्यांनी ते मला गार्डन मध्ये नेहमी भेटायचे आणि त्यांनी खूप मला प्रवृत्त केलं आणि तसं मी कुठल्या जातीपातीचं कधी मी राजकारण कधी केलं नाही आणि त्यामध्ये मला कधी विश्वास नाही। मला फक्त एक समजते की विचार न्याय या दोन गोष्टीला महत्व दिलं पाहिजे आणि मी त्याच गोष्टीला नेहमी महत्व देत असतो। तर त्यामुळे आज मी पहिल्यांदा रॅलीमध्ये आलो आणि म्हटलं प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन कुठे काय होते कसं होते ते बघायला पाहिजे। एवढंच, सरांच्या घरी आली आहे, सरांच्या घरी आपल्या आलेल्या धम्म रॅलीचा अतिशय आनंद उत्साहात सन्मान करण्यात आला। आपण या ठिकाणी येऊन आज त्यांच्या वडिलांची सुद्धा आठवण आपल्याला झाली, या प्रसंगाने त्याच्या कुटुंबियाची सुद्धा आपल्याला माहिती होणार आहे। आपण हा प्रसंग घेऊन काल 2 दिवसापूर्वी म्हणजे कालचा दिवस महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी झाली। भारत देशामध्ये एक महान क्रांतिकारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले होऊन गेला आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची 199वी जयंती भारतभर
जगभर आणि महाराष्ट्रभर आणि गावोगावी लोक ही जयंती साजरी करत आहेत. कारण महात्मा ज्योतिबा फुलेंचा कालखंड हा ब्रिटिशकालीन असला तरी पेशव्यांच्या काळानंतरचा काळ होता. कारण देशांमध्ये जी विषमतेची बीजांकुर पेरल्या गेली आणि अशा बीजांकुराला दूर करण्याचं काम या महानायकांनी केलं गेलं. या महानायकांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. ते माळी समाजांचे म्हणजे त्यांचा मूळ आडनाव गोरे होता. ते माळी समाजाचे होते आणि माळी समाजाचे असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी त्यांचा जन्म झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. या जन्म झाल्यानंतर 1 वर्षांनी त्यांची आई चिमणाबाई यांचा मृत्यू झाला आणि 1 वर्षांनी पोरक झालं. आई विना पोरक असलेला मूल हा कशा प्रकारे आपल्या जीवनाला कलाटणी देतो आणि एक राष्ट्रपिता महात्मा म्हणून जनमानस त्यांना ती पदवी देतात. आणि आज स्त्री उद्धारो काम करण्याचं, दलित उद्धारो काम करण्याचं, सर्वांच्या ज्या दार बंद होती ती दार उघडण्याचं काम या महात्मा ज्योतिबांनी केलं. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती काल साजरी करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनामध्ये कारण जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये सर्व प्रकारची अंधार कोठडी होती, विषमतेचा बाजार होता, महिला शिक्षणापासून दूर होती, शूद्रांते शूद्र ही विषमतेची बजांकुर असल्यामुळे कोणाला कोणत्याही प्रकारचा अधिकार हक्क नसताना आणि ज्योतिबांच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडला. ज्योतिबा हे शिकत असताना एका स्कॉटिश शाळेमध्ये शिकताना त्यांना काही अनुभव आला आणि अनुभवातून त्याचे काही मित्र झाले आणि मित्र झाल्यानंतर एकदा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घडला की ज्योतिबा आपल्या मित्रांच्या लग्नामध्ये गेले आणि मित्राच्या लग्नामध्ये म्हणजे 1847 मध्ये त्या मित्राच्या लग्नात गेल्यानंतर त्याला असा अनुभव आला की त्या लग्नामध्ये एक शूद्र जातीचा मुलगा आपल्या ब्राह्मणाच्या लग्नात येतो, आपल्या बरोबरीनं फिरतो. काही जे ब्राह्मणी कट्टर ब्राह्मणी होते त्यांनी त्याला तिथून हाकलण्यात आलं, त्याची बेइज्जती करण्यात आली आणि ही बेइज्जती केल्यानंतर ज्योतिबाच्या मनामध्ये हे आलं की मी माझ्या मित्राच्या लग्नात त्याच्या आमंत्रणावरून आलो आणि मी त्याच्या लग्नात आल्यानंतर मला समानतेची वागणूक न देता इथे मला जातीचे चटके भोगावे लागतात आणि त्या चटक्यानंतर तो घरी येतो आणि आपल्या बापाला सांगतो की आलेला प्रसंग की बाबा मी माझ्या मित्रांच्या लग्नामध्ये गेलो होतो आणि मला असं हाकलण्यात आलं. त्यावेळेस त्याचे वडील त्याला सांगतात की बाळ हा बरं झालं ब्रिटिशकालीन सरकार आहे, हा जर पेशवाई असता तर तुला हत्ती समोर तुडवलं असतं. आणि तेव्हापासून त्यांच्या लक्षात आलं की आम्ही माणसासारखे माणसं असून मी वर्गामध्ये शिकणारा समानतेचा विद्यार्थी असून सुद्धा मला ही वागणूक मिळते आहे की ज्यांच्याकडे काहीच नसेल किंवा त्याला जातीमध्ये वाटलं असेल त्यांची काय अवस्था असेल. त्यानंतर त्यांचं सावित्रीबाई फुलेंशी लग्न झालं आणि सावित्रीबाई फुलेंशी लग्न झाल्यानंतर त्याच्या मनात आलं की समाज व्यवस्थेमध्ये जर बदल व्हायचं असेल तर आपण स्त्रीला शिक्षण देणं गरजेचं आहे. जर घरातली स्त्री शिकलेली असेल तर त्यांच्या मुलाबाळांचा परिणाम होतो, घरातली स्त्री शिकलेली असेल तर त्या कुटुंबावर परिणाम होतो आणि त्या कुटुंबातून त्या समाजावरून त्या देशाची प्रगती किंवा देश किती प्रगत झाला हे कळतं. म्हणून महिलांना आपण शिक्षण देणं गरजेचं आहे. आता महिलेला शिक्षण देणे म्हणजे महिला शिक्षणच नव्हत्या, शिक्षणाची संधीच नव्हती. धर्म व्यवस्थेने त्याला शिकू नये अशा प्रकारची तिच्यावर बंधनं घातली होती. जर ती शिकायला लागली, जर अक्षर काढायला लागली, जर तिचं लग्न झालं असेल, पूर्वीच्या काळी लहान मुलीचं लग्न व्हायचं
जर लहान वयात लग्न नाही झालं त्याला तर घोड वधू घोड पोरी घोड म्हणायचं, घोड नवरा घोड नवरी. ज्या मुलींचा 9 वर्षाच्या आतमध्ये लग्न नाही झालं तर घोड नवरी म्हणायचा, आणि ज्या पुढाचं 12 वर्षाच्या आतमध्ये लग्न झाला नाही तर त्याला घोड नवरा म्हणायचा. आणि असा नवरा नाशी नवरी जर लग्न झालं तर त्या मुलीला मिळणारा नवरा हा भविष्यात चांगला मिळत नाही, तिचं आयुष्य असंच जातं. म्हणून त्या मुलीचं लग्न या वयाच्या आतमध्ये झाला पाहिजे. म्हणून ज्योतिबाचं लग्न आणि सावित्रीचं लग्न आपल्याला माहिती आहे वयाच्या कितव्या वर्षी झालं. आणि असे लग्न केल्यानंतर जर ती मुलींनी नवऱ्याची व्यवस्था करायची, नवरा कसाही असो मरेपर्यंत तिची सेवा करायची, काय धर्मग्रंथांनी सांगितलेलं आहे. मुलीचं वय आणि मुलांचं वय दोघांमध्ये फरक असायचं. मुलगा किती वयाचा असला तरी परंतु त्या मुलीला त्या मुलाशी लग्न करायचं आणि त्याच्या सोबत संसार करायचा. अशा अवस्थेमध्ये त्या मुलीवर एवढी बंधनं टाकल्या गेली की नवऱ्याची पूर्ण सेवा करायची. आता त्यावेळेस त्या मुलीला त्यांनी शिकवावं, म्हणजे त्या महिलेच्या डोक्यात सांगितलं जर तू अक्षर काढशील तर अक्षर जसे जसे निघतील तशा नवऱ्यांच्या जीवनामध्ये अळी पडेल. म्हणजे अक्षर जशी दिसतात तशाच प्रकारे तुझ्या नवऱ्यांच्या जीवनामध्ये अळी पडेल. आता कोणती स्त्री निर्माण होऊ शकते त्याच होणार नाही, कारण नवरा तिचा वर्चस्व तिचा सर्वस्व असतो आणि नवरा सर्वस्व असताना तिच्या मनामध्ये असं भाव येत नाही. परंतु ज्योतिबानी सावित्रीबाईला शिकवलं, समजवलं आणि तिला सांगितलं की हे काही थोतांड आहे. आणि एक प्रसंग त्यांनी असाच केला, जेवणाचा प्रसंग सावित्रीबाईला शिकवत होतं. शिकवत असताना तिच्या डोक्यात तेच होतं, जेव्हा जेव्हा ती अक्षर काढायची पाटीवर तेव्हा तिला कळायचं की माझ्या नवऱ्याच्या जेवणात अळी येईल का. मग खरोखर त्याचा नवरा जेवण करायला येतो, कारण कुटुंबात पूर्वी आपण सर्व एकत्र बसायचं जेवायला. वडील, मोठा भाऊ, लहान भाऊ हे सर्व एकत्र जेवायला बसायचे. एकत्र बसल्यानं त्याची पंगत बसल्या गेली आणि त्या पंगतीमध्ये ज्योतिबा सुद्धा जेवायला बसले. सावित्रीबाई वाढत गेलं होतं. वाढल्यानंतर तिला वाटायचं की माझा नवरा जेव्हा घास घेईल तेव्हा त्याच्या पोटात अळी जाईल. मग काय करा की जेवण करत असताना ज्योतिबांनी जेव्हा अन्न घ्यायला घास घेतो तर ती म्हणायची नका नका घेऊ नका घेऊ, कारण तुमच्या याच्यामध्ये अळी पडणार आहे. मग काय करावं काही सुचेना. कसंही करून ज्योतिबानी जेवण केलं. ज्योतिबानी जेवण केल्यानंतर ही ज्योतिबाच्या समोरची ताक उचलायची. ज्योतिबाला जेवण करू द्यायचं नाही. सर्वांना वाटायचं काय लावलं, तर तिलाच माहित होतं नवरा एकल कोंडीला शिकवायचं. शिकवत असताना कोणालाही माहिती होऊ द्यायचं नाही असं ठरवलं होतं, कारण स्त्री शिक्षणाची बंदी होती. कोणत्या स्त्रीला माहित झालं जर ही बाई शिकते तर याच्या नवऱ्याच्या जीवनामध्ये अळी पडेल. म्हणून ज्योतिबांना एकांतपणे एकल कोंडी एकटीला शिकवत होते, पण तिलाच माहित होतं की मी शिक्षण घेत आहे. अशा अवस्थेमध्ये एक दिवस खरोखर तसा प्रसंग आला. ज्योतिबांनी जेवण केलं. जेवण केल्यानंतर हिला रात्री झोपच येईना आणि खरोखर ज्योतिबांनी एक असा सोंग केला की माझं पोट दुखते, माझं पोट दुखते. आणि पोट दुखल्यामुळे हिला वाटलं की मी सांगत होती तेच की माझ्या नवऱ्याने मी लिहिल्यामुळे माझ्या नवऱ्याच्या जीवनामध्ये अळी पडली आणि अळी त्याच्या पोटात गेली. या सर्व दूषणाला मीच कारणीभूत आहे. अशा प्रकारे सावित्रीबाई फुलेंना वाटायचं आणि ज्योतिबांनी तो सोंग केला की माझा पोट दुखते, माझा पोट दुखते. हा पोट दुखल्यानंतर सर्व घटना घडल्यानंतर जेव्हा ती रडायला लागली तेव्हा ज्योतिबा त्याला हसून सांगतात, अगं हे सर्व मी नाटक करत आहे. जेवण केल्याने कोणत्याही प्रकारची स्त्री लिहत असताना ते अळी कुठेच पडलेली नाही. या धर्म व्यवस्थेने ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्या डोक्यात हे घालून दिलं, कारण स्त्री ही अशिक्षित आहे, शिक्षणापासून दूर आहे. तिला शिक्षणच माहित नसल्यामुळे तिचं डोकं चालत नाही आणि तिचं डोकं चालत नसल्यामुळे तिला वाटते की मला माझ्या कुटुंबाचं कल्याण कोणीतरी करेल, म्हणून ती कोणत्या तरी शक्तीला भजत राहते. प्रत्येक स्त्री उपवास करते, या देवाला त्या देवाला सारं काम करेल. त्या देवाला जाऊन ती पहिले उदबत्ती लावेल, फुल अर्पण करेल आणि तिला माहित आहे की हा देवच माझा काही भला करणार आहे. अशा प्रकारच्या स्त्रीच्या मानसिकतेमध्ये ते भरल्या गेलं आणि केल्यानंतर त्या ज्योतिबांनी मग त्याला समजून सांगितलं असं काही होत नाही.
कुठेच आळ्या पडत नाही. मी बघा सुदृढ आहे, फक्त तुला समजावावं, तुझा गैरसमज होता तो दूर करावं. मी खाल्लेलं जेवण हे मला पचनी पडलं आणि पचनी पडून मी आज सुदृढपणे तुझ्या समोर बसलेला आहे. हे आपल्या डोक्यामध्ये भरलेलं खूण होतं. ही खूण त्याच्या डोक्यातून त्यांना काढण्यात आलं. त्याचबरोबर लोकांना सुद्धा ती स्थिरता आहे ही सुद्धा माहिती जाऊ नये. कारण जर स्त्रियांमध्ये शिक्षण माहीत झालं तर स्त्री एकमेकाला प्रचार प्रसार करतात की या बाईला ह्या नवरा शिकवतो म्हणजे समाजाला दूषित करतो आहे. अशा दूषित करणारी भावना निर्माण करणारी व्यवस्था होती. त्या व्यवस्थेला दूर करण्याचं काम महात्मा ज्योतिबानी फुलेंनी केलं. आणि महात्मा ज्योतिबाच्या फुल्याच्या जीवनामधला तो प्रसंग, ज्या लग्नामध्ये तो गेला होता त्या लग्नात त्याला हाकललं होतं. हाकलल्यानंतर त्याला चिंतन वाटलं की कसं माझा त्याला अपमान वाटायचं आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी ते सतत विचार करायचं. असा विचार करत असताना फिरताना त्याला एक दिसलं की काही झाडाखाली जे आपले शूद्रांती अतिशूद्र दलित लोक दुपारची आपली समोर गाडगं पाठीमागे झाडू अशा प्रकारचं जाऊन त्यांनी जे काही गावात फिरून जे अन्न मिळालं असेल, जे दुष्ट पुष्ट खरकट ते अन्न त्यांनी गाडग्यात घेतलं आणि एका झाडाखाली बसून ते खात होते. एका झाडाखाली बसून खात असताना ते हसून खात होते, एक दुसऱ्याची मजाकी करत होते. तेव्हा ज्योतिबानी पाहिलं, अरे यांच्या तोंडाला गाडगं आहे, पाठीमागे झाडू आहे, यांनी हे खरकट लोकांचं उष्ट अन्न जे काही मिळालं असेल ते घेतलं आणि ते खात आहेत, ते आनंदाने खात आहे. म्हणजे माणूस गुलामीमध्ये सुद्धा आनंद मनवतोय. म्हणजे एवढ्या बिकट अवस्था असताना असं माणूस मनवतो, याचं मागचं कारण काय? तर याच्या मागचं कारण एकमेव आहे, कारण यांचा शिक्षण नाही, यांची बुद्धी विकसित नाही. यांना वाटतं की सर्व देवामुळेच होतं, देवाची करणी नारळात पाणी, हे काही घडलं ते देवामुळे घडलेलं आहे. आपण मागील जन्मामध्ये पाप केलो आणि तो जन्मातला पाप आणि या जन्मात भरतोय, त्यामुळे याच्यामध्ये बरं वाईट वाटण्याचं कारण नाही. तेव्हा ज्योतिबांना कळलं की हे माणसं अशा प्रकारचे असताना यामागचं कारण काय, याला दूर करायचं असेल तर आपण शिक्षणाची ज्योत पेटवली पाहिजे. म्हणून ज्योतिबांनी 1848 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी शाळा सुरुवात करतात. सावित्री 17 वर्षाची असते, ज्योतिबा 21 वर्षाचा असतो. आणि 21 वर्षाच्या मुलांच्या मनामध्ये ती भावना येतं. आणि जेव्हा ज्योतिबांनी अशी प्रसंग त्याच्या जीवनात आल्यानंतर त्याच्या वडिलांना गोविंदरावांना धर्मव्यवस्थेतील लोकांनी त्रास देणं सुरू केलं आणि ज्योतिबाला त्या घरातून हाकलण्यात आलं. जर तू शाळा काढशील, असे धंदे करशील तर माझ्या घरात राहू नको. ज्योतिबा हे खरोखर एक श्रीमंत घरातला मुलगा होता. त्यांच्या घरी 200 एकर जमीन होती. ते पुण्यापासून काही दूर अंतरावर त्यांचा मोठा बगीचा होता. पेशव्यांनी त्यांना फुलांची गरज होती म्हणून पेशव्यांनी त्यांना पुण्यामध्ये आणलं आणि तो फुलांचा जे काही लागत होतं यांना ते फुले देण्याचं काम करायचं. मुळात त्यांचं आडनाव गोरे, हे गोरे आडनावाचे, परंतु फुलांचा धंदा असल्यामुळे यांना फुले हे आडनाव देण्यात आलं. आणि फुले यांच्या घरातला हा मुलगा शिकतो, म्हणजे एकमेव सर्व ब्राह्मणी व्यवस्थेतील सारा ब्राह्मण असताना त्यामध्ये एकच मुलगा शूद्रांचा शिकतोय. आणि शूद्राचा मुलगा शिकत असताना त्याला जे काही अडी अडचणी आल्या त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं आणि त्यांनी शाळा काढल्या. आणि शाळा काढल्यानंतर शाळाची सुरुवात केली, त्याला घरातून हाकलण्यात आलं. एका मुसलमान मित्राने त्याला मदत केल्या गेली आणि ज्योतिबांनी 1848 पासून ते 51, 52, 53, 54 पर्यंत 18 शाळा काढल्या. 18 शाळा पुण्यात काढल्या आणि पुण्याच्या बाजूला पण शाळा काढल्या. आणि ते शाळा काढल्यानंतर एवढंच नाही, ते शाळेमध्ये शिक्षण, वाचन, लिखाण, त्याचं परिश्रम अशा प्रकारे सर्व करत असताना ब्रिटिश सरकारने एक नवीन दिशा मिळाली. एक शूद्रांमधला एक मुलगा चांगल्या प्रकारे शाळेला सुरुवात करतो आहे आणि त्या शाळेची सुरुवात करत असताना या लोकांना आपण म्हणून ज्योतिबांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. आणि या सत्कारातून एक समाजाला मेसेज देण्यात आलं की ज्योतिबांनी ही जी काही सुरुवात केली आहे समाज विषमतेमध्ये, त्यातून त्यांनी दूर करण्याचं काम केलं. ज्योतिबांनी हे केल्यानंतर समाजामध्ये कसे बीजांकुर पेरलं गेलं आणि त्या अवस्थेमध्ये तरी परंतु शिवाजी महाराज या आपल्या ज्योतिबांनी
लोकांसाठी काम केलं. ज्योतिबांनी एक तृतीयरत्न नाटक लिहिलं. तृतीयरत्न नाटकांमध्ये संवाद केला. आपल्या कुटुंबातला जर एक कुणबी माणूस असते, त्याचा एक धोंडोबाशी संवाद असतो, त्याच्या कुटुंबातील महिलेचा संवाद असतो. घरांमध्ये ह्या नाटकांमध्ये त्यांनी दाखवलं की आम्हाला शोषण करणारी ही व्यवस्था आहे. या धर्म व्यवस्थेमध्ये हे ब्राह्मणी व्यवस्था आहे आणि ब्राह्मणी व्यवस्थेने आमच्या डोक्यांमध्ये हे देवधर्म कर्मकांड भरली, त्यातून बाहेर काढता येत नाही. अशाच प्रकारे अशा अवस्थेमध्ये 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी 19 फेब्रुवारी 1869 मध्ये त्यांची पहिली जयंती साजरी केली. जेव्हा शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली, शिवाजी महाराजांचा इतिहास शोधून काढला, तेव्हा ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांना एवढा त्रास दिला गेलं की त्यातून त्यांना बाहेर निघता येईना. अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आणि ज्योतिबा फुलेंना जाणवलं की हे लोक आमच्या कुळराजाचा, कुळवाडी भूषण असलेला आमचा राजा, या राजांचा इतिहास आम्ही आमच्या लोकांना शोधून काढावं, म्हणून ब्राह्मणांनी त्यांचा बहिष्कार करणं सुरू केलं. आणि ह्या बहिष्कार करण्यामुळे, त्यांना विरोध केल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुलेंनी ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक लिहिलं. त्या कसबीमध्ये त्यांनी सांगितलं की ब्राह्मण किती चलाक आहे, कशा प्रकारे आपल्या डोक्यांमध्ये विषमता आणि भय कसा भरतोय आणि भयातून आपल्याला मुक्त न व्हावं यासाठी एक दैविक शक्ती निर्माण करतोय आणि दैविक शक्ती निर्माण करून तुमचा उद्धार करता ती शक्ती आहे, त्या शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवा. अशा प्रकारे द्विवेदी संवाद आणि शोषणाची दारं कशी आणि उघडली आहे हे ज्योतिबांनी आपल्या ब्राह्मणाचे कसब यामध्ये सविस्तर सांगितलं. त्या ब्राह्मणाचे कसब मध्ये सांगितल्यानंतर त्यांना ज्योतिबांची जी काही शिवाजी महाराजांचं जीवनाला उजाळा दिला. आता आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाल्या गेली, लोकांमध्ये सतत शिवाजी महाराज जागृत होत गेला आणि शिवाजी महाराजांची जयंती 1869 पासून तर 1916 पर्यंत सतत चालू होती. आणि 16 नंतर लोकमान्य टिळक असल्या टिळकांनी त्याला विरोध करण्यासाठी ही आपल्याला जी गणपती बसवल्या जातो त्याला विरोध म्हणून त्यांनी गणपती उत्सव करण्यात आला. हा उत्सव करण्यामागचा एकच हेतू की त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंतीला विरोध केला. हळूहळू लोकांमध्ये मग आपण सारे मानसी गुलामच आहोत. आपल्याला माहिती आहे कोणती तरी दैवी शक्ती आहे, ती शक्ती आज ना उद्या कामी पडते जाईल. आज भी सांगा लोकांना, विचार करा, आपल्या महिलेच्या डोक्यातून काही देव आता गेलेला नसेल, देव कुठेतरी भरलेलाच असेल. नाही बाबा, देव आहे तेच करते. कारण ती बुद्धीला विकास व्हावं, चिंतन करावं, हे का होतं, असं का होतं, वारंवार तिने पुस्तक वाचावं, जास्तीत जास्त पुस्तक वाचावं. पुस्तक वाचायला वेळ नाही आणि पुस्तक वाचायला वेळ नसेल तर त्या संकटात मदत कोण करते, तो देवच करते. म्हणून आज मी काही महिला शिकलेल्या असल्या तरी पहिले मेणबत्ती उदबत्ती लावते. तिला मेणबत्तीला दिवा लावल्याशिवाय बाहेर फिरत नाही, जात नाही. तिला माहिती ही शक्ती आपल्याला मदत करते, कारण तिच्या डोक्यामध्ये एवढी काही गुलामीची मानसिकता भरून टाकली की ती शक्ती तिला मदत करते. किती शिकलेल्या चांगल्या पदावर, 2 दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी अशोक घरात कहाणी माहित आहे. उच्च शिकलेल्या मुली, सुंदर दिसायला, चांगल्या नोकरी केलेल्या, चांगल्या पदावर असलेल्या, आता तुमच्याकडे काहीच कमी नाही, तरी परंतु मानसिक गुलामी असल्यामुळे अशा बंधू बाबू, अशा प्रकारचे जे समाजामध्ये विषमता निर्माण करणाऱ्या लोकांचा प्रभाव त्यांच्यावर पडतो आहे. याचा कारण ती मानसिक गुलामी. या मानसिक गुलामीतून दूर करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी संयुक्तपणे प्रचार प्रसार केला. आणि ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की हे सर्व याचे कारण काय, गुलामी. म्हणून 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामी हा पुस्तक लिहिला. म्हणून सर्वांनी ते पुस्तक वाचावं. हे नेमकं कारण काय, कारण त्या प्रसंगामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना मदत करणारे कोणीच नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारी मंडळी खूप होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेस खूप साहित्य होतं, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वेळेस हे साहित्य एवढं नव्हतं. कारण एवढी जी काही प्रगल्भता होती ती
बाबासाहेबांच्या वेळेस होती, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंच्या वेळेस नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले उपजत त्यांनी या लोकांसाठी साहित्य केल्या गेलं आणि ह्या सर्व केल्या गेल्यानंतर त्यांना माहित होतं ब्रिटिश सरकार या लोकांचं शोषण करतोय आणि भारतामध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, म्हणून त्यांनी शेतकऱ्याचं पुस्तक लिहिलं, शेतकऱ्याचा आसूड. आसूड म्हणजे माहित आहे, आसूड याचा अर्थ चाबूक. आपल्या हातामध्ये चाबूक घेऊन जर एखादा माणूस हाकलतोय तो शेतकऱ्याचा आसूड आहे. त्या शेतकऱ्याच्या आसूड मध्ये त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांची जी पिळवणूक होते, शेतकऱ्याच्या मालांना भाव दिला जात नाही, शेतकऱ्यांना सबसिडी दिल्या जात नाही, शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावं. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहित असेल नदी ओलांडणं म्हणजे पाप करणं. आता नदी ओलांडणं पाप आहे, मग नदीला बांध कसा देतील? म्हणजे नदीवर बांध बांधणेमध्ये सुद्धा या धर्म व्यवस्थेला आपण त्याला चॅलेंज करणे, आव्हान करणे ही अशी अवस्था होती. ह्या अवस्थेमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी धरण बांधण्याचं काम केलं आणि ते धरण बांधून त्या जी शेती होती ती उपजाऊ केली आणि ती उपजाऊ शेती केल्यामुळे ब्रिटिशांमध्ये हे आलं की शेतीचं जे विहिरीचं नदीचं पाणी ती अडवता येतं, अडवून ते पाण्यामुळे आपण शेती करता येतं आणि शेती करून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम बनवता येतं. म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारांकडे हे आव्हान केलं गेलं की शेतकऱ्यांची जी समस्या आहे, म्हणून जेव्हा जेव्हा ब्रिटिश सरकारमधील ते राजे भारतात यायचे त्यांच्या समोर शेतकरीच्या वेशांमध्ये आपण वारंवार ज्योतिबांना पाहतो. शेतकऱ्यांच्या कपड्यांमध्ये ड्रेसमध्ये ते दिसतात आपल्याला की त्यांना माहित होतं की देशाचा शेतकरी हा सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे. जोपर्यंत शेतकरीची उन्नती होणार नाही, प्रगती होणार नाही, त्यांच्या जीवनामध्ये बदल होणार नाही, तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही. कारण या देशांमध्ये 75% हे शेतकरी आहेत. कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देश असताना या देशातील लोकांची जी हाल होत आहे, त्या लोकांमध्ये अशा प्रकारची केल्या जात आहे, या विषमतेला कारण आहे की ब्राह्मणी व्यवस्था. आणि ब्राह्मणी व्यवस्था फक्त आपला आणि आपलं साधण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. त्यातून त्यांना मार्ग काढण्याचं काम या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्याचा आसूडमध्ये केलं. अशाच प्रकारे शेतकरी काम करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंचं गौरवान्वित काम असताना ब्रिटिश सरकारपर्यंत गेलं आणि म्हणून ब्रिटिश सरकारांनी 11 एप्रिल 1888 मध्ये त्यांचा मोठा सामूहिक सत्कार केला. जी त्यांना महात्मा ही पदवी मिळालेली आहे, ही मुंबईमध्ये ब्रिटिश सरकारातील अधिकारी, ब्रिटिश गव्हर्नमेंट तिथून येऊन त्यांनी की हा जो समाजात काम करणारा एकमेव असा व्यक्ती आहे, या एकमेव व्यक्तीच्या कार्याला आपण नोंद घ्यावी म्हणून 11 एप्रिल 1888 मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी जाहीर करण्यात आली. एकमेव व्यक्तीला ही जाहीर केलेली पदवी आहे. ज्याप्रमाणे आपण महात्मा गांधीला ही महात्मा पदवी कोणी दिलेली नाही, त्या पदवीची कुठेही नोंद नाही, परंतु ज्योतिबा फुलेंनी दिलेली ही पदवीची नोंद आहे ब्रिटिश सरकारच्या नोंदीमध्ये आणि त्या नोंदीमध्ये त्यांनी 1888 मध्ये ही पदवी दिली. 1888 मध्ये पदवी दिल्यानंतर काय झालं, काही दिवसांनी ज्योतिबा फुलेंचा अर्धांगवायू हा 1888 मध्ये आला. 1888 मध्ये अर्धांगवायू आल्यानंतर जरी शारीरिक ते दुबळे झाले परंतु मानसिक सुदृढ होते आणि मानसिक सुदृढ असल्यामुळे त्यांना पुन्हा वाटलं की माझ्या समाजातील लोकांना काही साहित्याचा पुरवठा करणे, म्हणून त्यांनी त्या लोढ्या बांगड्या अवस्थेत असतानाही सार्वजनिक सत्य धर्म हा पुस्तक लिहिला आणि सार्वजनिक सत्य धर्मामध्ये त्यांनी एक मोठी नोंद केली. नेहमी आपण म्हणतो विद्येविना मती गेली, मती म्हणा नीती गेली, नीती म्हणा गती गेली, गती म्हणा वित्त गेला. आणि वित्तामुळे एवढं जे काही घडलं, एवढं अनर्थ झालं, याला कारण आहे ती एक अविद्या. म्हणजे विद्येमुळे मती गेली, मती म्हणजे डोकंच नाही आणि डोकं नसेल तर माणूस बेकूफ असतोय. माणसाला तर डोकं बनवायचं असेल म्हणून वारंवार म्हणून सर्व भारतभर जगभर जी उक्ती आहे, हे जे ज्योतिबाने सांगितलं, विद्येविना मती गेली, मती म्हणजे डोकं. विद्या नसेल तर डोकं विकसित होणार नाही. डोकं नसेल तर माणूस मानसिक गुलाम असतो, तो किती मोठा असेल. म्हणून विद्येविना मती गेली, मती म्हणा नीती गेली, नीती म्हणा गती गेली. आता तुम्हाला डोकंच नाही तर तुम्ही कोणासाठी कल्याणी काम करणार आहात?
तुमच्याकडे कोणत्याच प्रकारची नीती नाही, आणि नीती नाही म्हणून कामाला गती नाही, आणि गती नाही म्हणून हातामध्ये दोन पैसे येणे शक्य नाही. करेल तो कोण? ईश्वर करेल. ईश्वराची देणगी असेल, ईश्वरांचा आशीर्वाद असेल तर तो देईल. त्यामुळे आम्हाला सर्व काही मिळेल. आमचा कल्याण तोच करेल. म्हणून ते कल्याण न होण्याचे कारण, कल्याण न झाल्यामुळे आर्थिकता सुदृढ नाही, घरामध्ये पैसा नाही, आणि पैसा नसेल तर तुम्हाला कोणती गोष्ट करता येत नाही. म्हणून तुमच्यामध्ये ती गोष्ट येण्यासाठी त्यांनी हा पुस्तक लिहिला, आणि 1891 मध्ये त्या पुस्तकाला प्रकाशित करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुलेंचा 28 नोव्हेंबर 1890 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हा जो त्यांचा ग्रंथ हे त्यांचे पाठी राख्यान लिहिला. सर्वांना माहित झालं की ज्योतिबांचं जो साहित्य वाचताना सांगताना ज्योतिबांनी सांगितलं की या समाजामध्ये असं का होतं, हे लोक असे मानसिक गुलाम काय, म्हणून त्यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि ते सत्यशोधक मध्ये सत्य काय याचा शोध घ्या. जर ईश्वर हा आमचा सर्वांचा बाप आहे, ईश्वराने सर्व लेकरं निर्माण केली आहे, जर ईश्वर आमचा निर्माण करताय तर आमच्यामध्ये भेदभाव का? एका भावाला दुसरा भाव असा का होतो? कारण जर त्या देवाला आईला भेटायचं असेल तर मुलाला तिसऱ्या माणसाची गरज नाही, बापाला आपल्या मुलाला बापाला भेटायचं असेल तर तिसऱ्या माणसाची गरज नाही. म्हणून त्यांनी निर्भीक हा शब्द वापरला. ते म्हणाले हे निर्भीक आमचे क्रिएटर जे काय आहे, निर्माता जो आहे तो ईश्वर आहे. ईश्वराच्या आम्ही सारी लेकरं आहोत ना. सारी आम्ही लेकरं असताना आम्हाला मध्यस्थीची काय गरज आहे? मध्यस्थी म्हणजे ब्राह्मण पुरोहित. देवाची पूजा करत असताना तुम्ही पुरोहित ब्राह्मणाकडे जातो, तो आपल्याला नैवेद्य द्यायला सांगतो, तो पूजा करायला सांगतोय, आणि ते पूजा केल्यानंतर तुमचा भला होईल अशी तुम्हाला आशा देतोय, आणि या आशेवर आपण जगतोय.